सो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत आगरी कोली स्टाईल मधलं मटन। सो आपण सुरुवात करूया त्या रेसिपीला। मी रेसिपीसाठीच खास हा व्हिडिओ बनवते। सो चला चालू करूया रेसिपीला आपण आता। तर चला आज बनवूया आपण आगरी कोली स्टाईल मध्ये मटन। तर आता मी तयारी करते मटनाची। कांदा बिंदा आमचा तर गॅस पेटवली, टोप ठेवला। अर्धा किलो चिकन आहे म्हणून एवढाच घेतलाय टोप आता। आणि आता थोड्या वेळाने आता मी तो जरासं तापून देते, मग याच्यामध्ये तेल टाकते। चला प्रोसिजर चालू करते आता। तेल टाकलंय, जसं मटन असेल अर्धा किलोच मटन आहे म्हणून तो तेवढं आपलं तेल लागेल तेवढंच टाका, कारण त्याची चरबी पण असते मग तरी येते वाटतं। आता तेल तापून देते जरासं आणि मग यो मसाला टाकते सगळा। तर मस्त तेल आलेलं आहे आणि आता मी सगळा खडा मसाला टाकून घेते आणि छान असा तेल तापलाय, मस्त बरं भाजून घेऊया जरा हा वाला मसाला। खड्या मसाल्याने चांगला सुगंध येतो कालवणाला, म्हणजे टेस्ट पण चांगली लागते त्याची, म्हणून तो टाकावा। आणि चला तर परतून घेऊया मसाला, खडा मसाला। आता थोड्या वेळाने लसूण आणि मिरचीची जी मी चेचून पेस्ट केली आहे ती टाकते। लसूण जास्त घ्यायचं कारण लसणामुळे जास्त चव येते, आणि तिखट किती पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरच्या घ्या। मी 5-6 मिरच्या घेतल्यात, कारण अर्धा किलो चिकन आहे आणि पुरेसा मसाला पण येतो, तो पण तिखट असतो आपला, म्हणून बरं तेवढं। आणि छान असं मस्त शिजवून घेऊया लसूण आणि अद्रकची हे। आणि मी पेस्ट पण टाकते त्याच्यामुळे जराशी अद्रक आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट भेटते बाहेरून, ती पण टाकली थोडीशी। तर चला छान असं भाजून घेऊया आणि मग कांदा टाकूया। कांदा पण मस्त लाल होऊन द्यायचा आहे, कांद्याच्यामुळे पण टेस्ट येते। काय काय जण कांदा पहिला भाजतात आणि मग त्याची पेस्ट वगैरे करतात, मी तेवढं काय केलं नाही आहे। आपलं नॉर्मल जसं आपण बनवतो आगरी पद्धतीत तसंच बनवते आहे। तर ते छानपैकी कांदा शिजवून घेऊया। माझी विवा पण झोपली आहे सध्या, म्हणून बरं पटापट बनवून घेऊया, व्हिडिओ पण काढायची होती। आणि त्यात जरा टोमॅटो टाकूया। मी टोमॅटो घेतल्यात, 3 टोमॅटो घेतल्यात, कारण मसाला पण खूप तिखट आहे म्हणून बरं टोमॅटो टाकूया थोडंसं। तिखट पण व्हायला पाहिजे तरच चांगलं लागतं मटण, आणि आगरी कोली स्टाईलमधलं मटण बोललं तर तिखट तर पाहिजेच। तर चला मस्त आता टोमॅटो पण शिजवून घेऊया त्याच्यामध्ये। आणि मग आपले नॉर्मल मसाले घरातले, हळद टाकली आणि मग त्याच्यामध्ये आपला आगरी मसाला टाकायचा। आगरी मसाला हा आपला घरातलाच, तो टाकते, त्याची एक चव वेगळीच असते काय। आणि गरम मसाला टाकते थोडासा। छानपैकी मसाले पण शिजवून घ्या, कारण जरा तेला ते शिजले की मस्त त्याची टेस्ट मुरते। तर असं मस्त काढून घेऊया आपण सगळं आणि मग शिजवून घेऊया जरासे मसाले। तर चला आता आपण आपले टाईम येईल आता मटण टाकायची। असं छानपैकी शिजवून घेतलाय मसाला आणि सर्व मसाले, त्याच्यामध्ये कांदा बिंदा सगळं मस्त एकदम मिक्स झालेलं आहे, शिजलेलं आहे मसाले वगैरे। एक साईडला चिकन ठेवलं हा शिजत, आणि थोडंसं पाणी ठेवलं त्याच्यावर झाकणावर, आणि इकडे पण पाणी ठेवलं, उकळी आले त्याला बघा, लगेच टाकायला नंतर। तर एक साईडला भात ठेवलाय शिजत, आणि
मटणाला पण उकळी आल्या म्हणजे त्याला बॉईल करायला ठेवलं आहे, शिजायला ठेवलं आहे. झाकण देऊन त्याच्यावर पाणी टाकलं आहे आणि ते एक साईडला मटण पण होईल आणि मग भात पण शिजेल आणि मग मटणामध्ये खोबरा आणि कोथिंबीर टाकायची त्याच्यात अजून. सो तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की कसा वाटला. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीत बनवलं आहे मटण आगरी कोली स्टाईलमध्ये. तर घरातलेच मसाले वापरल्यात जे असतात ते नॉर्मल मसाला आपला आगऱ्यांचा आणि हळद मीठ किंवा गरम मसाला, जास्त काय वेगळा बाहेरचा वापरला नाही आहे मसाले आणि एकदम सोप्या पद्धतीत बनवलं आहे. सो तुम्ही पण ट्राय करा आणि मग सांगा मला कसं वाटलं ते. तर आता आम्ही मस्तपैकी चाललो आईस्क्रीम खायला. जेवलो वगैरे आणि आता आम्ही आईस्क्रीम खायला चाललोय, खाली आलोय. तर कुठला आईस्क्रीम घ्यायचा? मी तर नाही खाणार आहे, मी केक घेते. मला बघ कुठला आईस्क्रीम खायचा बघ. का मग काय घेणार आहेस तू पण? केक? हा ते बघ आहेत ते इमलीवाले. तुला काय हॅपी घ्यायची आहे का? पार्सल बाय फोन पेचे पैसे भरते लागेल. दीदी घ्यावं एक. हे तू फोन पेचा घेऊन चालली ती. हे पडशी बाय नुकसान नाही करूया. बाबे पैसे भरतोस फोन पे मध्ये? हे बघ फोन पे. तोंडात टाक. 176 रुपये मिळाले. मेसेज रिपीट करा. फोन पे वर 176 रुपये मिळाले. तर मी घेते आता केक. कोण आहे याच्यात? कुठे आला आपण? खाऊ घ्यायला, राऊंड मारायला. खाऊ बघ इथे बघ कोण. हे बघ याच्यात कोण आहे बघ. याच्यात कोण आहे बघ. हा कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे? अच्छा अचून दाखव. अचून दाखव. अचून दाखव याच्यात. जे भेटेल ते तोंडांना, सगळा तोंडाने घालायचं. जे भेटेल ते हातात आणून. तर आम्ही आलो आता राऊंड मारून आणि हे खायला आणलं. आता मी इथेच माझा व्लॉगचा एंड करते. सो तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो बाय बाय.